तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो का हा धामण जातीचा साप आहे आणि हा 100% बिनविषारी असतो। धामण जातीचा साप आणि 100% बिनविषारी असतो। म्हणजे हा कधी लायक्या चावा घेत नाही। म्हणजे आपण कुठून चाललो आहे आणि रात्री बेरात्री याच्यावर पाय पडला तरी तो निघून जातो। मात्र एखाद्या वेळेस त्याने चावा घेतलाही तर त्याने काहीच होत नाही। मरणं तर दूर पण साधा चक्कर सुद्धा येत नाही। त्यामुळे हा अत्यंत म्हणजे 100% बिनविषारी साप आहे आणि सगळ्यात लाजाळू आणि सगळ्यात वेगवान साप म्हणून याला ओळखल्या जाते। म्हणजे याचा जो स्पीड आहे ताशी 150 किलोमीटर धावू शकतो। म्हणजे मोटरसायकलपेक्षा कारपेक्षाही वेगाने तो धावू शकतो। आणि साप हा कोणाचाच पिच्छा करत नसतो। हा साप नाही कोणता साप पिच्छा करत नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात जास्त आपल्या वरुड तालुक्यामध्ये 4 विषारी साप आहे। एक आहे कोब्रा, ज्याला आपण डोम्या म्हणतो, नाग म्हणतो, नागपंचमीला आपण ज्याची पूजा करतो तो नाग। दुसरा आहे घोणस साप असा आहे की त्याला अजगराचं पिलून समजून आपण बऱ्याचशा वेळा त्याला वाटी जात असतो, कारण की तो एकाएकी अटॅक करत नाही। त्याला आपण कुचके देतो आणि त्याच्या वाटी जाण्याचा प्रयत्न करतो। मात्र असं आपण कधीच करू नये, कारण की तो अतिविषारी साप आहे घोणस। आहे ना, याला आपण चुकीनेही अजगर समजू नये। हा अजगर नाही आहे, हा अतिविषारी घोणस साप आहे। आणि अजगर जो असतो, अजगर हा बिनविषारी साप आहे। हा अजगर आहे आणि हा बिनविषारी साप आहे। आणि मात्र हा बिनविषारी जरी असला तरी याची पकड जी आहे, त्यानं एकदा एखादी शिकार पकडली तर ती कोणाकडून सुटत नाही। पहिल्यांदाच मला त्यांनी पूर्ण माझा हा हात तोंडात घेतला होता, पण मी सर्पमित्र असल्या कारणाने मी त्यापासून सुटका करू शकलो। मात्र त्याच्या तोंडात गेलेली शिकार लायका सुटत नाही। आणि साप कोणताही असो, तो विषारी असो बिनविषारी असो, कारण का आपल्याला माहिती नसते हा विषारी आहे की बिनविषारी आहे। जर अनावधानाने आपल्याला सर्पदंश झाला तर त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस काहीच करायचं नाही, सरळ आपण एखाद्याच्या मोटरसायकलवर बसायचं। म्हणजे ज्याला सर्पदंश झाला त्याला मोटरसायकलवर बसवणे आणि ग्रामीण भागातले असाल तर त्याला प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात नेणे आणि शहरी भागातले असाल तर त्याला वरुड ग्रामीण रुग्णालयात नेणे। म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य हा की त्याला शासकीय रुग्णालयात न्यायचं, कारण की त्याला तो दंश केल्याच्या नंतर जे आपल्याला अँटीव्हेनिम लावल्या जाते ती अँटीव्हेनिम फक्त शासकीय रुग्णालयात अवेलेबल असते। आणि कुत्रा कोणताही चावला तर एकच इंजेक्शन लागतो, अँटी रॅबीज। मात्र सापाबद्दल तसं नाही। सापाच्या वेगवेगळ्या वेनिम असतात। सापाच्या जाती जरी हजारो असल्या तरी मात्र त्याच्यात प्रकार 3च असते, एक बिनविषारी, एक निमविषारी आणि विषारी। हे 3च प्रकार असतात। जाती हजारो आहे पण प्रकार 3च आहे, बिनविषारी, निमविषारी आणि विषारी। त्यामुळे कुठे साप दिसला तर त्याच्या वाटी जायचं नाही। साप दिसला तर कमीत कमी 5 ते 7 फुटावर आपण उभं राहायचं। तो आपल्याकडे धावत नाही, आपला पिच्छा करत नाही, त्याच्या डोळ्यात आपले फोटो निघत नाही किंवा त्याला बदला घेता येत नाही। सापाला कानं नसतात, सापाला ब्रेन नसते। म्हणजे आता मी समजा इथं नाग नागिनचा जोळा आणि एखाद्या नागाला काळी मारली
तर ते काही नागाला दिसत नाही किंवा आठवत नाही. आता तुम्ही म्हणाल की पिक्चरमध्ये कसं दाखवते ना, नागिन पिक्चर किती लोकांनी बघितला आहे? जवळपास सगळ्यांनीच बघितला. तर तो नागिन पिक्चर अजून एकदा बघायचा तुम्ही, हा, आणि त्याच्यात काय पाहायचं तुम्ही लक्षात घ्या.